नमस्कार मंडळी. तर आज आपण करत आहोत फ्रुटी. तो फ्रुटी घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत. फ्रुटी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि आता कडाक्याचं ऊन पडतंय आणि उन्हामध्ये सगळ्यांना खाऊशी वाटतं ते म्हणजे थंड. तर आज आपण मस्तपैकी अशी फ्रुटी करणार आहोत. अगदी तुम्ही 6 महिने जरी फ्रीजमध्ये ठेवून पिलात तरी सुद्धा. हाय माझा मुलगा लाडू, तर त्याला फ्रुटी खूप म्हणजे खूप आवडते. तर आज आपण घरच्या घरी फ्रेश अशी फ्रुटी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी मस्त. आंब्याचा सीझन चालू आहे, आंबा भरपूर मार्केटमध्ये आलेला आहे. तर बघा आता तो पिऊन सांगतो की छान झालेली आहे फ्रुटी. तो पेय लागलाय. चला तर ही कशी बनवायची ते आपण पाहूयात. तर फ्रुटी बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 2 आंबे. तर आंबा जो घेतलेला आहे तो खूप पिकलेला आहे, असा नरम झालेला आहे आणि एक जो कच्चा घेतलेला आहे कैरी. तर बघा सुरुवातीला काय केला, आंबा स्वच्छ धुवून ना त्याच्या पुढे जो चिकाचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे. तर आता एक बाउल घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा गर काढायचा आहे. तर मी आंबा अगोदर गोल गोल फिरून नरम केलेला आहे आणि मग त्यातला गर काढत आहे. तुमचा आंबा जरी थोडासा कडक असेल तर काय करा, चाकूनी कट मारून त्याचा गर काढून घेऊ शकता. पण इथे माझा आंबा खूप पिकलेला आहे त्याच्यामुळे मी अशा प्रकारे गर काढलेला आहे. जो समोरचा पहिल्यांदा भागाचा चीक असतो तो आपल्याला बाजूला काढायचा आहे, मग आंब्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही थोडीच फ्रुटी करत असाल तर एका आंब्याचा केला तरी चालेल, किंवा जास्त करायची असेल तर तुम्ही आंबा हा जास्त वापरला तरी सुद्धा चालेल. तर इथे मी 2 आंब्यापासून फ्रुटी करत आहे. आता फ्रुटीमध्ये थोडासा खट्टापणा येण्यासाठी, आंबटपणा येण्यासाठी इथं मी वापरत आहे कैरी. तर ही कैरी आहे ती खूप आंबट आहे. मी कैरीच घेतली होती पण थोडीशी ही येल्लो निघाली आहे. तर काय केलं, ह्याच्यावरचे साला काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला साल नको हवे त्याच्यासाठी साल काढून घ्यायची. आता आपण काय करणार आहोत, थोडीशी ह्याच्यातली कैरी वापरणार आहोत. जास्त वापरायची नाही, नाहीतर खूपच आंबटपणा येईल आपल्या फ्रुटीला. त्याच्यासाठी थोडीच आपण कैरी वापरणार आहोत. जर तुमची कैरी गोड असेल तर ठीक आहे, आंबट जर कैरी असेल तर थोडीच वापरा. तर ही आंबट कैरी आहे त्याच्यामुळे इथे मी थोडीच वापरलेली आहे. नंतर बघा ह्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत, जास्त मोठे ठेवायचे नाहीत. आपल्याला हे मिक्सरला लावायचे आहेत. तर हा तुम्हाला येल्लो दिसत असेल त्याच्यामुळे आंबा वाटत असेल, पण आंबा नाही, ही कैरीच आहे. पण थोडासा ह्याला येल्लो कलर आलेला आहे, पण कैरी ही खूप आंबट आहे. तर बघा केलेले काप आहेत ना ते आपल्या आंब्याच्या रसामध्ये घातलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर. आता आंबा तुमचा किती गोड आहे त्याच्यावर डिपेंड असते ती म्हणजे साखर. तर साखर सुद्धा आपल्याला जास्त घालायची नाही, कारण का जास्तच फ्रुटी गोड होईल, त्याच्यामुळे मापातच घालायची. तर इथं मी 1 छोटी वाटी इतकी साखर घातलेली आहे. ती साखर छान अशी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरचं मोठं जार घ्यायचं आहे. आता हे आपलं आंब्याचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं कैरीच्या मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत, ती ह्याच्यासाठीच, कारण त्या मिक्सरला लवकर बारीक होणार नाहीत. बारीक फोडी ठेवल्यात तर मिक्सरला लवकर बारीक होतील. तर छान हे मिक्सरला बारीक करून घेतलं एखाद्या मिनिटवर. आणि बघू शकता ह्याच्यात कैरीचे तुकडे वगैरे राहिलेत का, अजिबात राहता कामा नये. छान असं मस्त प्युरी झालेली आहे. आता ह्याची काही गरज नाही गाळून घेण्याची, पण आपण एकदा गाळूनच घेणार आहोत, कारण फ्रुटी करत असल्यामुळे त्याच्यात कुठेही लम्स राहता कामा नये, एकदम स्मूथ असं हवं. त्याच्यासाठी आपण एकदा गाळूनच घेऊया. त्यासाठी खाली एक बाउल घेतला आणि वर चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे गाळून घेणार आहोत. म्हणजे छान स्मूथ असं आपलं हे फ्रुटीसाठीचं बॅटर होईल. तर बघा आता हे खाली पडत नाही घट्ट असल्यामुळे, तर चमच्याने आपल्याला हलवायचं आहे म्हणजे ते खाली आपोआप पडलं जाईल. पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण जर केलं नसेल तर पटकन करा बघू, म्हणजे माझे येणारे सर्व छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर बघा छान इथे सगळं हे गाळून घेतलेलं आहे आणि जे गाळणीला पाठीमागे लागले ते सुद्धा आपल्याला चमच्याने काढून घ्यायचं आहे. तर बघा फ्रुटीसाठी लागणारं जे मिश्रण बॅटर आहे ते आपलं इथं रेडी आहे. बघू शकता एकदम स्मूथ असं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, ते म्हणजे 1 ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे, कारण फ्रुटी ही पातळ असते, तुम्हा सर्वांना माहितीच आहे. त्याच्यासाठी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आपण पाणी आणखीन नंतर वापरणार आहोत, तर सध्या 1च ग्लास पाणी वापरलेलं आहे. तर आता गॅसकडे वळूयात. तर गॅस चालू केला आहे आणि गॅसवरती पॅन ठेवलेला आहे मी. आता पॅनवरती थोडंसं अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आणि पाण्याला एक थोडीशी उकळी येऊसपर्यंत वाट बघितली आणि मस्त हे पाणी ना सगळीकडे गरगर असं फिरवून घेतलं पॅनमध्ये. आणि हे उकळलेलं पाणी आहे ते आता आपल्याला टाकून द्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, अगोदर काय आपण तिखट तेलकट केला असेल तो निघून जातो, म्हणून गरम पाणी थोडं उकळून बाजूला काढून टाकायचं. तर आता त्याच पॅनमध्ये जे आपण मिश्रण
फ्रुटीसाठीचं केलं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। गॅस हा बारीक आहे, बघितलात का तुम्ही? आता आपल्याला हे किती मिनिटं हलवायचं? हे हलवायला जवळजवळ 5 ते 6 मिनिटं लागतात। हा आंब्याचा रस आहे ना, ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर अगोदर गॅस बारीक होता, तर आता गॅस हा मध्यम करून घेतलेला आहे। तर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे हे पटकन असं ट्रान्सफर लवकर होतं। त्याच्यासाठी आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे। आता आपल्याला एकदम पाणी जास्त वतायचं नाही। तुम्हाला जर इथे घट्ट दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल की फ्रुटी एवढी घट्ट नसते, पातळ असते, हो आपण पाणी वापरणार आहोत, पण नंतर आणखीन पुढे वापरणार आहोत। तर सध्या तरी आपल्याला ह्या पद्धतीत पहिल्यांदा ट्रान्सफर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला कलर वेगळा दिसत असेल आणि शिजल्यानंतर बघा आता छानशी हलकी ह्याला उकळी आलेली आहे, बघा बरं। आणि ट्रान्सफर सुद्धा झालेला आहे। तर बघा अगोदरचा कलर होता ना, तो जरा येलो येलो जास्त होता, आता फेंट झालेला आहे आणि मस्त ट्रान्सफर असं झालेलं आहे। आणि हे शिजायला जवळजवळ 5 ते 6 मिनिटं लागतात, लगेच शिजतं। हलकीशी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता बघा तुम्हाला कलर सुद्धा चेंज झालेला दिसत असेल आणि थोडंसं पातळ पाण्यासारखं दिसत असेल। आता हे फ्रुटीचं बॅटर आहे ते खूप गरम आहे, तर आता आपण पॅन खाली काढून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यासाठी आपण एक दुसरा बाउल घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने आता आपण गरम तरी ही फ्रुटी पिऊ शकत नाही, तर आपल्याला ही थंड करून घ्यायची। तर बघा पॅनला बरीच अशी फ्रुटी चिटकलेली असते। जर तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर त्याच्या मदतीने सगळी फ्रुटी ही निघली जाते, म्हणजे काहीच फ्रुटी वाया जात नाही। बघू शकता इथं माझी सगळी फ्रुटी ही निघालेली आहे, वाया जात नाही। तर आत्ता हा जो बाउल आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, म्हणजे बाहेरच सुरुवातीला थंड करून घ्यायचा आहे। खूप गरम आहे, गरम असताना फ्रीजमध्ये हा बाउल आपल्याला ठेवायचा नाही। तर याच्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आणि बघा जशी फ्रुटी पातळ असते त्या टाईपचं करून घेतलेलं आहे। तर आता हे माझं बाहेरच थंड करून घेतलेलं आहे, मग हा बाउल फ्रीजमध्ये नेऊन ठेवत आहे 1 तासाभरासाठी। तर 1 तासानंतर मी चेक करत आहे, तर बघा छान थंड असं झालेलं आहे। अगदी त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे सुद्धा आहेत, तुम्हाला दिसत असतील। मस्त थंड थंड अशी आपली फ्रुटी तयार आहे आणि थंड झाल्यानंतर बघा थोडासा दाटसरपणा त्याला आलेला आहे। तर आता आपण मस्तपैकी ग्लासमध्ये सर्व करूया। त्यासाठी इथं 2 ग्लास घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फ्रुटी आपण घालूयात। वाव, बघा घरच्या घरी फ्रेश ताजी आपली फ्रुटी तयार झाली। मुलांना खूप आवडते ते म्हणजे फ्रुटी। आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, कडाक्याचं ऊन पडतंय, मुले जास्त करून बाहेरनं आणायला सांगतात ती म्हणजे फ्रुटी, ती त्यांच्या आवडीची असते। तर बघा आपण घरच्या घरी फक्त 2 आंबा वापरून जवळजवळ 4 ते 5 लोकांना पुरेल इतकी फ्रुटी केलेली आहे। आणि कलर बघा खूप सुंदर छान आलेला आहे, चव देखील त्याची तितकीच मस्त आहे। खरंच एकदा करून बघा तुम्ही, तुम्हाला सगळ्यांना आवडणार। अगदी बाहेर आणतो ना आपण फ्रुटी, त्याच चवीची झालेली आहे। मग आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करून सांगा मला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती। आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अगदी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून 6 महिन्यांपर्यंत ही फ्रुटी नक्कीच पिऊ शकता। चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।